पारोळा तालुक्यातील सोके येथे विकास कामांचा धडाका. मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश व लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न. पारोळा प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील सोके येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा, मान्यवरांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आणि पारोळा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम आमदार अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकी संघ, नगर परिषद तसेच शिवसेना युवासेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोके गावाचे सरपंच चतुर पोपट पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार अमोलदादा पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार पाटील यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे पुष्पहार घालून मनपूर्वक स्वागत केले. यानंतर आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतून व आमदार अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मंजूर झालेल्या प्रवेशद्वार बांधकामाचे लोकार्पण तसेच स्मशानभूमी बांधकामाचे भूमिपूजन आमदारांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अमोलदादा पाटील म्हणाले की, मतदारसंघात सुरू असलेला सर्वांगीण विकास आणि गावागावात होत असलेला सकारात्मक बदल पाहता जनतेचा विश्वास वाढत असून विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे विकासाच्या राजकारणाची पोचपावती आहे. ते पुढे म्हणाले की, भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर माझा विश्वास आहे. शेतकरी व जनतेच्या हितासाठी सुरू असलेली विकास कामे येत्या काळात अधिक गतीने पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.